तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून प्रसिद्ध असलेला लाडू सध्या चांगलाच चर्चेत आला आहे। याचं कारण म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केलेले आरोप। नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्याच्या चरबीचा वापर व्हायचा, असा धक्कादायक आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला आहे। तिरुपती मंदिरात भाविकांना दिला जाणारा लाडूचा प्रसाद अतिशय पवित्र मानला जातो, परंतु अशातच नुकत्याच झालेल्या आरोपांमुळे आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे। तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्याची चरबी आणि फिश ऑइलचे अंश आढळून आल्याचंही आता लॅब अहवालातून सिद्ध झालं आहे। पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, या लाडूला 300 वर्ष जुनी परंपरा आहे। चला तर मित्रांनो, याच तिरुपती बालाजीचा प्रसाद असलेल्या लाडूचा इतिहास काय आहे, हे लाडू कशा प्रकारे बनवले जातात, सर्व माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी वैभव गोरे, तुम्ही पाहताय खरंच की। तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे लाडू प्राचीन आहेत। या प्रसादाविना तिरुपतीचं दर्शन अपूर्ण मानलं जातं। या लाडूची किंमत 10 ते 25 रुपये यापर्यंत आहे। तब्बल 300 वर्षापासून येथे हे लाडू बनवले जात असल्याचं सांगितलं जातं। या लाडूची खास गोष्ट म्हणजे ते बरेच दिवस ठेवले तरी खराब होत नाहीत, म्हणूनच इथे येणारा प्रत्येक जण हा प्रसाद घेऊन जातो। 1715 पासून तिरुपती बालाजी मंदिरात हे लाडू बनवले जातात। तिरुपती मंदिरात जिथे लाडू तयार केले जातात त्या स्वयंपाकघराला पोटू म्हणतात। या पोटूमध्ये दररोज जवळपास 8 लाख लाडू बनवले जातात। लाडू बनवण्यासाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे। शिवाय ते तयार करणारे स्वयंपाकी देखील वेगळे आहेत। येथे फक्त मंदिराचे पुजारी आणि काही खास लोक जाऊ शकतात। येथे सर्वांना जाण्यास बंदी आहे। येथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते। तिरुपती बालाजी मंदिरात मिळणारे प्रसादाचे लाडू खास पद्धतीने बनवले जातात, त्याला दित्तम म्हणतात। हा प्रसाद बनवण्यासाठी बेसन, काजू, बदाम, साखर, तूप, वेलची इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो। आतापर्यंत या रेसिपीत फक्त 6 वेळा बदल करण्यात आला आहे। प्रसाद तयार करण्यासाठी दररोज 10 टन बेसन, 10 टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो वेलची, 300 ते 400 किलो तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो बदाम इत्यादीचा वापर केला जातो। तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लाडू बनवण्याचं काम स्वयंचलित करण्यासाठी 2023 मध्ये 50 कोटी रुपयाची मशीन घेतली। रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या सहकार्याने आता 2 मशीन बसवण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे रोज जवळपास 8 लाख लाडू बनवले जातात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चंद्राबाबू नायडू यांनी केलेले आरोप कितपत तथ्य आहेत असे तुम्हाला वाटते, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।